आज मुख्यतः वक्फ कायद्यातल्या बदलांच्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी मी आलेलो. महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडे तशा तऱ्हेच्या पत्रकार परिषदांचं आयोजन पुढच्या आठवड्याभरासाठी केलेलं आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये या पत्रकार परिषदा करायच्या असा आमचा प्रयत्न. वक्फ कायद्यामधल्या बदलाचं विधेयक लोकसभेत राज्यसभेत मंजूर झालं, त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली, त्यामुळे तो कायदा झाला आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली. पण त्या निमित्ताने अनेक नवे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे प्रश्न मुख्यतः राजकीय प्रश्न आहेत. वक्फ कायद्यामध्ये जे काही बदल सुचवायचे होते ते बदल मागच्या वर्षी सुचवले, त्याच्यावरती संसदेने संयुक्त चिकित्सा समिती बसवली. त्या चिकित्सा समितीमध्ये सर्व पक्षांचे सभासद होते. चिकित्सा समितीने भरपूर मेहनत करून, कष्ट करून, सर्व देशभर प्रवास करून, वेगवेगळ्या घटकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्या विधेयकामध्ये आणखीन काही बदल केले आणि मग ते सुधारित विधेयक जे होतं ते संसदेसमोर आपण त्या सगळ्या चर्चा ऐकल्यावर ते सगळं आता या गेल्या आठवड्यातलं ताजं आहे, त्यामुळे मी त्याची काही फार उजळणी करत नाही. पण विशेष महत्वाचा भाग असा की या दुरुस्तीच्या संदर्भात काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जी भूमिका बजावली तिच्याबद्दल अनेक प्रश्न आहेत. या कायद्यामध्ये आता जे बदल केले ते 2013चा जो कायदा होता त्याच्यामध्ये सुधारणा केलेले बदल हे या विधेयकाने केले. 2013चा कायदा हा काँग्रेस आघाडी सरकार, जे युपीएचं सरकार होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं, त्या सरकारने केलेले होते आणि त्यावेळेला सोनिया गांधी या युपीएच्या अध्यक्ष आणि नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलच्या अध्यक्ष या नात्याने पंतप्रधानांच्या वर होत्या. 2013च्या संसदेमध्ये जेव्हा हा कायदा त्यांनी मंजूर केला त्यावेळेला सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे सर्व मंडळी त्यावेळेला सभागृहात हजर होती 2013च्या आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून तयार केलेला तो कायदा होता. तो कायदा 12 वर्षांनी बदलत असताना हे सगळेजण सभागृहात होते, संसदेत होते, कोणी लोकसभेत असते, राज्यसभेत असते, पण संसदेत होते. पण यातल्या कोणीही चर्चेत भाग घेतला. आपणच केलेला कायदा मोठ्या प्रमाणावर बदललेला जात असताना 2013च्या आपल्या भूमिकेबद्दल काही बोलणं आणि त्याबद्दलची आपल्या भूमिका मांडणे ही खरं म्हणजे नेत्यांची जबाबदारी होती. पण त्यातल्या एकाही नेत्याने ती जबाबदारी स्वीकारली नाही, आपली भूमिका मांडली नाही, त्यांनी मौन पत्करलं. प्रियंका गांधी तर मतदानापासूनच लांब राहील, त्या संसदेकडे फिरकल्याच. त्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे त्याच्या मागचं वस्तुस्थिती काय आहे, राजकारण काय आहे, याचं उत्तर काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं पाहिजे. कारण ज्या सोनिया गांधी राज्यसभेत एक शब्दही न बोलता बसून राहिल्या त्या सोनिया गांधी बाहेर येऊन मात्र अगदी त्याला विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याला विरोध करतायत. हे कशासाठी, म्हणजे काय फक्त लोकांना दाखवण्यासाठी? सभागृहामध्ये तुमची भूमिका काय नाही मांडली? तुमचे जे आक्षेप होते ते सभागृहात काय नोंदवले नाही?
सभागृहामध्ये तुम्ही हजर असताना चर्चेमध्ये भाग का नाही घेतला? यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर या एकाही नेत्याने आजतागायत दिलेलं नाही. खरं म्हणजे हे उत्तर दिलं पाहिजे. आणि दुसरा यातला गंभीर मुद्दा असा आहे की हे सगळे नेते अल्पसंख्याक समुदायाबद्दल गळा काढून बोलत असतात आणि यांच्या सगळ्यांच्या दृष्टीने अल्पसंख्याक समुदाय म्हणजे फक्त मुस्लिम समुदाय. तर म्हणजे भारतात अल्पसंख्याक समुदायाच्या व्याख्येमध्ये घटनेच्या व्याख्येप्रमाणे संविधानाची जे काही नेहमी संविधानाच्या बाबतीत बोलतो तर त्या संविधानाच्या व्याख्येप्रमाणे अल्पसंख्याक समुदायामध्ये ख्रिश्चन येतात, शीख येतात, जैन येतात, पारशी येतात, बौद्ध येतात, अनेक समूह येतात. पण या संविधानाचं पुस्तक हातात घेऊन बोलणाऱ्या सगळ्या मंडळींच्या दृष्टीने अल्पसंख्याक समुदाय म्हणजे फक्त मुसलमान, बाकी कुठल्याही समुदायाच्या हितसंबंधात सुद्धा मग तुमचं अल्पसंख्याक समुदायाबद्दलचं मुस्लिम समुदायाबद्दलचं प्रेम कुठे गेलं? का नाही बोलला? हा कायदा दुरुस्त करत असताना त्याला बोलून विरोध करावा असं तुम्हाला वाटलं ना? याचा अर्थ 2013 साली आपण जे केलं ते पूर्ण चुकीचं होतं याची तुम्हाला खात्री होती म्हणून तुम्ही बोलत नाही. आणि जो 2013 साली जर केलेलं चुकीचं नव्हतं याबद्दल तुमचा विश्वास होता तर आज तुम्ही बोलायला हवं.